नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आयटीआय मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये ज्या लॅब अटेंडंटच्या जागा निघालेल्या आहेत त्या संबंधित हा डिटेल व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की या पोस्टसाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे आणि तुम्हाला नवोदय विद्यालय अलॉट झाल्यानंतर तुम्हाला कोणती कोणती कामे करावी लागतील, म्हणजेच की तुमचे जॉब प्रोफाईल काय असणार आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहितच आहे की लॅब अटेंडंटसाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती 10वी पास असणं तुम्ही गरजेचे आहात आणि तुमच्याकडे लॅबोरेटरी टेक्निकचा एक सर्टिफाईड कोर्स झालेला तुमचा डिप्लोमा झालेला तुमचा आवश्यक आहे. सोबतच 12वी सायन्सचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे ते विद्यार्थी सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष निर्धारित करण्यात आलेली आहे आणि त्या वयोमर्यादेमध्ये एससी आणि एसटी साठी 5 वर्षाचा शिथिलता आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट जे नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जो सिलेबस आहे, जो तुमचा पेपर पॅटर्न येणार आहे, तो पेपर पॅटर्न मध्ये सेम ईसीपी सारखंच येणार आहे. 15 मार्काचं जनरल अवेअरनेस येणार आहे, 15 मार्काचं तुमचं रिझनिंग येणार आहे आणि 30 मार्काचं तुमचं भाषा साक्षरता येणार आहे आणि 60 मार्काचं तुमचं जे आहे ते तुमचं सब्जेक्ट स्पेसिफाईड नॉलेज आहे. म्हणजे तुमच्या जे लॅबच्या संदर्भात जे तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे किंवा 12वी सायन्सचं जे तुमचं शिक्षण झालेलं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 60 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जाते. आता आपण बघूयात की जर का तुमचं नवोदय तुम्हाला अलॉट झालं, तुम्ही परीक्षा पास करून जर का तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही लॅब अटेंडंट म्हणून जर का एखाद्या नवोदयमध्ये रुजू झालात तर तुम्हाला नेमके कोणते कोणते कामे करावे लागतील. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की नवोदय विद्यालय समिती जी आहे ती पर्टिक्युलर एका जागेसाठी नॉन टीचिंगच्या एका जागेसाठी कधीच पद भरती करत नाही. म्हणजे की स्पेशल तुम्हाला एकच काम दिलं जाईल असं नाही, कारण की जसं ईसीपी आहे त्याला ईसीपी इलेक्ट्रिशियन कम प्लंबर असं त्याला दोन्ही कामं करावं लागतात. तसंच ड्रायव्हर कम चौकीदार त्याला ड्रायव्हिंग आणि चौकीदारचे दोन्ही कामं करावं लागतात. स्वीपर कम चौकीदार म्हणजे त्यांना स्वीपरचंही काम करावं लागतं आणि चौकीदारचंही काम करावं लागतं. तर असे जे नॉन टीचिंगचे जे जितकेही पोस्ट आहेत त्यामध्ये कम एक शब्द ऍड करून त्यांना दोन गोष्टीचं त्याच्यात संयुक्तरित्या एक पद निर्माण करतात आणि ते दोन कामं त्याला करावे लागतात. तसंच लॅब अटेंडंटच्या बाबतीत सुद्धा आहे. इथं म्हणजे फिजिक्सची लॅब असते, केमिस्ट्री लॅब आहे, बायोलॉजी लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब आहे. जितक्याही लॅब आहेत, जितक्याही इथं लॅब असतील नवोदयमध्ये, त्या लॅबमध्ये सर्व लॅब मिळून एकच लॅब अटेंडंट असतो. ठीक आहे, जितक्याही लॅब आहेत त्या लॅबमध्ये असं नाही होत की कधी केमिस्ट्री लॅब अटेंडंट, बायोलॉजी लॅब अटेंडंट, कॉम्प्युटर लॅब अटेंडंट असं नसते. जितकेही लॅब आहेत ते सर्व लॅब मिळून एकच लॅब अटेंडंट असतो. क्लिअर झालं? सर्व लॅब मिळून एकच लॅब अटेंडंट असतो. मग तो एकटा व्यक्ती प्रत्येक जागी एनी टाइम हजर राहू शकते का? तर मुळीच नाही राहू शकत. तर ते जे जशा प्रकारचे प्रॅक्टिकल चालतात त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या जागी ड्युटी लागलेली असते. म्हणजे कधी तो केमिस्ट्री लॅबमध्ये राहणार, कधी बायो लॅबमध्ये राहणार, कधी मॅथ लॅब मधलं काहीतरी काम येऊ शकते, कधी फिजिक्स लॅबमध्ये काम येऊ शकते. जिथं जिथं प्रॅक्टिकल होत राहतील त्या तिथं त्यांना ड्युटी अलॉट केल्या जाते. परंतु लॅब अटेंडंटची पोस्ट एकच असते. त्यांना प्रत्येक लॅबमध्ये त्यांना काम करावं लागतं. मित्रांनो, जे सकाळचा डेली रुटीन आहे तो त्यांना सेम आहे की त्यांना सुद्धा आपल्या असेंब्लीच्या वेळेत हजर राहावं लागतं. असेंब्ली झाल्या जसे जसे त्यांचे प्रॅक्टिकल्स पुढे जातात, जसे ज्या ज्या लॅबमध्ये प्रॅक्टिकल राहतील त्या लॅबमध्ये त्यांना त्या प्रॅक्टिकलसाठी हजर राहावं लागते. मुलांना मदत करावं लागते. सोबतच जे टीचर आहे, ज्या टीचरचे ते प्रॅक्टिकल चालू आहे त्या टीचरला त्यांना मदतनीसाच्या रूपाने त्यांना तिथं मदत करावी लागते. म्हणजे काही मुलांना काही केमिकल्स काढून देणे, मुलांवर लक्ष ठेवणे. सर्वात महत्वाचा मुद्दा काय की मुलांवर त्यांना लक्ष ठेवावं लागते. केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल आहे, काही सोल्युशन असतात जे की आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात, काही गॅसेस प्रोड्यूस होतात त्याच्यामुळे. तर ते जे आपल्यासाठी हार्मफुल असतात तर मुलं 12वीच्या आतमधलेच असतात. इथं 6वी ते 12वीचे क्लासेस चालतात तर त्याच्या आतमधलेच मुलं असतात, त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर हे त्या लॅब अटेंडंटचं काम असतं. शाळा आपली जे चालते ते साधारणतः सकाळी 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत चालते. 1:30 वाजता नंतर त्यांचे आफ्टरनून स्टडी वगैरे वगैरे अशी रुटीन चालतात. वास्तविक जे शाळा त्यांचे जे प्रॅक्टिकल होतील ते 7:30 ते 1:30. तर या 7:30 ते या 1:30च्या दरम्यान जितके प्रॅक्टिकल होतील त्यांना लॅब अटेंडंटला तितकी ड्युटी वाटून देण्यात आलेली असते. त्या प्रॅक्टिकलसाठी त्यांना हजर राहावं लागते. हे त्यांची इन शॉर्ट मध्ये ड्युटी आहे. आणि सोबतच त्यांचं सुद्धा असंच असतं, प्रिन्सिपल सरांनी त्यांना जर का एखादं काम अलॉट केलं तर त्यांना ते काम करावं लागते. आलं लक्षात?
सर्व लॅब मिळून एक लॅब अटेंडंट असतो. प्रिन्सिपल सरांनी जे अलॉट केलेलं काम ते करावं लागत असते आणि हे जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या लॅबमध्ये जितके प्रॅक्टिकल होतात त्या मुलांचं देखरेख करणं त्यांचं काम आहे. त्यांना सामान काढून द्यावं लागतात. त्यांना रेकॉर्ड वगैरे ठेवायचं काम नसते. रेकॉर्ड वगैरे टीचरच ठेवतात. परंतु प्रत्येक लॅबमध्ये त्यांना काम करावं लागतं. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. ITI जिंदाबाद.